नमस्कार दर्शकों आपने मंदिर और मठों के बारे में जरूर सुना होगा। मठ का अर्थ ऐसे संस्थानों से है जहां इसके गुरु अपने शिष्यों को शिक्षा, उपदेश इत्यादि प्रदान करते हैं। ये गुरु प्रायः धर्म गुरु होते हैं। इनके द्वारा दी गई शिक्षा मुख्यतः आध्यात्मिक होती है, पर ऐसा हमेशा नहीं होता। एक मठ में इन कार्यों के अतिरिक्त सामाजिक सेवा, साहित्य इत्यादि से संबंधित कार्य भी होते हैं। तो आज मैं आपको ऐसे ही सिद्ध मठ की यात्रा कराने वाला हूँ, जो बहुत ही सिद्ध गुरु का मठ है। इस मठ के मठाधीश श्री प्रसन्नगिरि महाराज ने खुद इस मठ की महिमा का वर्णन किया है। मठ का संपूर्ण इतिहास जानने के लिए पूरा ब्लॉग देखें। नमस्कार दर्शकों, मैं चेतन बिरहा आपका स्वागत करता हूँ हमारे YouTube चैनल पर, जिसका नाम है चेतन बिरहा ट्रैवलर। तो दर्शकों, आज हम आए हैं अमरावती शहर से 20 से 25 किलोमीटर की दूरी पर इस अंजनगांव बारी तालुका है। अंजनगांव बारी तालुका, वहाँ पे ये मंदिर है रामगिर महाराज का। दर्शकों, ये मठ बहुत पुराना है। इसका इतिहास 400-450 से भी पुराना है। तो आज हम जब हम छोटे थे तो यहाँ पे गुरुदेव सेवा मंडल की ओर से पहले समर कैंप आयोजित किया जाता था, जिसमें हमको भजन, ग्राम गीता और बाकी ग्रंथों का ज्ञान दिया जाता था। संतों के बारे में जानकारी दी जाती थी। संतों के प्रवचन, संतों के दिए सुविचार, जीवन जीने की कला, ये सब हमको यहाँ पे कैंप में दिया जाता था। तो मैं बचपन में कभी आया था। अब ये अनायास ये ब्लॉग बनाने लगा हूँ, तो लोगों को भी मैं जानकारी दे रहा हूँ हर जगह मंदिर वगैरह की। तो समझो, तो सोचा क्यों ना इस जगह की भी जानकारी दी जाए। बहुत लोगों को इसके बारे में पता भी नहीं होगा। तो दर्शकों, चलो चलते हैं, देखते हैं रामगिर बाबा का मठ अंजनगांव बारी का।
मठाने झाली 400 वर्षे. हं. पहिले या मठाची रचना श्रवणगिरी महाराजापासून सुरू झाली. अच्छा. श्रवणगिरी महाराज हे जो वडाचं झाड आहे, हां. ते त्या वडाच्या झाडाखाली त्यांची तपश्चर्या करायचे, हां. तिथं राहायचे. हां. तर एके दिवशी रामगिरी महाराज याची जन्मभूमी आहे पुईमांडवा, नागपूरच्या बाजूला. नागपूरच्या बाजूला. पुईमांडवा तिथली यांची जन्मभूमी आहे. हां. आणि त्या काळात ते जमादार होते हां. आणि 5 रुपये त्यांना महिना होता, म्हणजे त्यांच्या ग्रंथात ठिकाण आहे असं. अच्छा. तर सहज म्हटलं जाईल हां. राजा रजवाड्यातला काळ होता तो. हो हो. तर चलो रामसिंग भैया शिकार खेळणे गेले. हो हो. तर त्या वक्ती बाणाचा मारा होता. हो. तर निघाल्याच्या नंतर हरणी त्यांच्या एक समोर आली. अच्छा. ते हरणी गाभण होती. हो. त्यानं आपला तो धनुष्य जोडला हो. आणि नेमका अचूक तो बाण तिला लागला. हो हो. लागल्याच्या नंतर ते मूर्छा येऊन त्या ठिकाणी पडली. अच्छा. पडल्याच्या नंतर त्याच रस्त्याने एक ब्राह्मण घोड्यावर बसून चालला. अच्छा. घोड्यावर बसून चालत असताना हं. हे दृश्य त्यांनी डोळ्यानं पाहिलं. पाहिल्याच्या नंतर शिव असा त्याने उच्चार केला उच्चार ब्राह्मणाने. ब्राह्मण. तर रामगिरी महाराजांना म्हणायला लागले की अरे अरे काय केलं तू? हां. समोर जाऊन तुझी गती अशीच आहे. अशीच. तर त्यांना खूप पश्चाताप झाला. हां. म्हणून त्यांच्या हातचं जे धनुष्य बाण हां हां. हातून जोडून पडलं हो. आणि निघून चालले गेले. हो. गेल्याच्या नंतर मग त्यांना सांगितलं का तुम्ही कोणातरी संतांची शरण जा. हो. मग घरी गेले. म्हणजे घरी गेल्याच्या नंतर आई वडिलांनी ते एकटेच होते. हो. कुठून तरी 100 रुपये करून दिले हो. आणि निघून आले. चाललंय आल्याच्या नंतर नाशिकचा कुंभमेळा चालू होता म्हणजे त्या काळात. त्या काळात. तर तिथचा कुंभमेळा केला. हां. तर त्यांच्या बोटातनी म्हणजे सोन्याच्या अंगठ्या होत्या, हां हां. त्या मोडून हां. तिथं साधू संतांना दान केलं. दान केलं त्यांनी. मग आले अंजनगावले. अंजनगावला. अंजनगावले आल्याच्या नंतर फिरे सोयरा वगैरे म्हणजे ओळख नाही पाळत नाही. हां. तर त्या काळात या अंजनगावाची प्रतापजी पाटील राहत होते. हां. तर त्यांच्या इकडे हवालदारी केली. अच्छा. हवालदारी करत असताना पण त्यांच्या मनात तो भ्रम होता, हां. आपण आपल्या आईच्या पोटी जन्माला आलो, हां. संत शवाने घडली, तीर्थयात्रा निघडली, व्यर्थ आपण पृथ्वीवर बाहेर झालो, हो. असा ते त्यांच्या मनात असताना एके दिवशी ते या ठिकाणी आले. हां. या ठिकाणी आल्याच्या नंतर त्या काळात श्रवणगिरी महाराज राहत होते इथं आणि त्याची त्या वडात त्या झाडाखाली तपश्चर्या. तपश्चर्या. तर आल्याच्या नंतर रामगिरी महाराज श्रवणगिरी महाराजांनी विचार केला का पूर्वीचा काहीतरी पुण्यवान आहे पण काही कारणास्तव भटकून राहिला. हां. तर त्यांना अनुग्रह दिला. हां. अनुग्रह दिल्याच्या नंतर सांगितलं का तुम्ही निराकाल 12 वर्ष तपश्चर्या करा. हां. तर रामगिरी महाराज इथून निघून गेले. हां. निघून गेले. आपलं कोंडेश्वर अरण्य जंगल आहे. हां. ते कोंडेश्वर जंगल जे आहे हां. हे म्हणजे त्या काळातलं ऋषीमुनीचं स्थान आहे हां. आणि तपभूमी आहे. तपोभूमी आहे. तर रामगिरी महाराजची 12 वर्ष तपश्चर्या तिथं झाली. तिथं झाली. तपश्चर्या झाल्याच्या नंतर नकाच्या तुंबाया बनल्या. हां. हरणीने त्यांनी एकच छिद्र पाडलं बाण मारून. हां. पण स्वतःच्या अंगाने असे काही छिद्र पाडून घेतले. हां. नग्न अवस्था, हां हां. पालपत्ती खाणं, भजन करणं भजन राहिलं. करणं. हां. तर 12 वर्ष झाल्याच्या नंतर त्यांना असं वाटलं का चला आता गुरुच्या दर्शनाला जा. हां हां. म्हणून ते या ठिकाणी आले. आले. आल्याच्या नंतर श्रवणगिरी महाराज शिव झाले होते. म्हणजे हां. शिव झाले कसे काय झाले त्यांची लीला त्यांना त्यांनाच काम माहिती. हां. म्हणून इथं हे जे पाठीमागची विहीर आहे हां. इथे मोठीचा म्हणजे त्या काळात मान दिलेला आहे. अच्छा. म्हणजे मोठा ताल पाण्याच्या त्या मोठा चालते ना त्या. मोठा चालते. हा ते. म्हणून त्या धावीत येऊन बसले. अच्छा. बसल्याच्या नंतर एक दिवस झाले गेल्याच्या नंतर लोक आले हां. पाहिजे. तर रामगिरी महाराज आहे म्हणजे त्या बाबतीत लोकांना हे माहीत नव्हतं तुमचं त्याचं नाव रामसिंग होतं त्या बाबतीत. रामसिंग. रामगिरी महाराज नंतर झाले या हां. मालिकेत आले. माले आल्यानंतर. तर मग सगळ्या गावातनी चर्चा पाहिली हां. का बाबा महात्मा आहे. हां हां. दर्शनाला यायला लागले. तर रामगिरी महाराजांनी असं वाटलं म्हणते हां. आपण जर या जागेवर राहू हां. या मोहमायात आपलं भजन होणार नाही. नाही. पुन्हा इथून उठून चालले गेले. हां. गेल्याच्या नंतर पुन्हा कोंडेश्वर जंगलात त्यांनी तपश्चर्या चालू करून दिली ज्या ठिकाणी होते ते. हां हां. तर बकुळाजी देशपांडे सगळे लोक या ठिकाणी आले. माहिती तर रामगिरी महाराज नाही. हं. म्हणून लोकांनी अशी ठरवलं हं. का रामगिरी महाराजची नाम समाधी आता आपली या ठिकाणी करून टाकू. करून टाकून. म्हणून सगळेजण आले. त्या वक्ती बकुळाजी देशपांडे म्हणजे एक सामान्य व्यक्ती होती, महान व्यक्ती, महान पुण्यवान होती. ती बकुळाजी देशपांडे म्हणजे प्रतापजी पाटलाजी इकडंच हां. हवालदार कामावर होते. कामावर होते. तर ते स्वतः या ठिकाणी आले आणि म्हणायला लागले का पाहागळे हो हं. एक दिवस रामगिरी महाराज या जागेवर जरुरी आहे हां. पण त्यांची नाम समाधी करू नका. करू नका. म्हणून सगळे लोक वापस गेले. वापस कारण गेले. त्या वक्ती आत्मविश्वास हां. सगळ्याच्या गोष्टीचा एकामेकाला मान ठेवणारे मान ठेवणारे गेल्याच्या नंतर 12 वर्ष झाल्याच्या नंतर पुन्हा रामगिरी महाराज या ठिकाणी आले. आले. म्हणजे स्वयं साक्षात्कार तिथून त्यांना कोंडेश्वरहूनच झाला. कोंडेश्वरहून तर तुम्ही आपल्या गुरुच्या स्थानी जा. हां. या ठिकाणी आल्याच्या नंतर हे वार्ता मग गावात गेली. गावात गेल्याच्या नंतर प्रतापजी पाटील हे सगळेजण या ठिकाणी आले आले. आणि सगळेजण विनंती करते का बाबाजी तुम्ही आमची माय आहे, हां. आम्ही तुमच्या लेकरं आहोत, हां. आमच्या गावाला पावन करा. हां हां. म्हणून त्यांच्या चरित्रातले हास्य होतात म्हणजे हसले.
हां. ठीक आहे गड्या, हां. मी इथंच राहतो, हां. पण मला भुयार करून द्या. हां. तर भुयार करासाठी त्यांचे 7 दिवस लागले म्हणते. हां. तर रामगिरी महाराज ज्या कळावर बसले हां. म्हणजे अंग टाकलं, हां. त्याच कळावर 7 दिवस राहिले. अच्छा. झाल्याच्या नंतर भुयार झालं, ते आपल्या भुयाराच्या अंदर चालले गेले. हां. लोक झाले याचे सगळ्याचे दर्शन व्हायचं, हां. मनोकामना पूर्ण व्हायच्या. हां. पण बकुणाजी देशपांडेला असं वाटलं हां. आपण जेवतो रामगिरी महाराज उपाशी राहायचे हां. आणि देव आधी जेवते पण तो नामदेव पाहिजे नामदेव पाहिजे. नाही. तो त्यावरती नामदेवानं देवाला जीव घातला. जीव घ्या. म्हणजे असा तो दोघांचा संवाद होता संवाद त्यावर. होता. हां. मग कसं करायचं बा, याच्या अंदर जाता येत नाही, नाही. तपशी मूर्ती आहे, भस्म ना करे. हां. हां. म्हणून एके दिवशी रात्री 12 वाजता या ठिकाणी आले ते हां. चंद्राचा मुजील हां. सहज रामगिरी महाराज भुयाराच्या बाहेर आले. बाहेर आले. आल्याच्या नंतर बकुणाजी देशपांडे उठले, त्यांचं दर्शन घेतलं. घेतलं. त्या बाबतीत रामगिरी महाराजांनी म्हणजे त्यांचं असं वस्त्र धरलं. हां. म्हणून वस्त्र धरून म्हणायला लागले हां. हे वस्त्र माझ्यासाठी भागव करून आण. हां. आणि पुन्हा आणि मी या तारखेला या दिवशी शिवणार हां. सूर्य अकस्मात करून म्हणजे समोरली जी त्यांची गती होती हां. हे पहिलेच त्यांनी 12 वर्षाच्या आधीच सांगून ठेवलं सांगून दिलं. की मी या तारखेला या दिवशी शिवणार. शिव होणार. ठरल्यात परमानाने बकुणाजी देशपांडेला असं वाटलं की आपण ज्या कार्यासाठी आलो हे तर कार्य अपुरंच राहिलं. अपुरंच राहिलं. म्हणून पुन्हा रामगिरी महाराजांना विनंती करते की बाबाजी मला भस्म करत तरी चालेल, पण 2 मिनिटासाठी मोहन खोला, हां. मी काहीतरी आणत जाईल, हां. तुम्ही काहीतरी सेवन करा. हां. हां. पण ठीक आहे गड्या, तू दूध आणत जाईल. हां. ते अटक लागली तर मी पेणार नाही. मग कोणावरची लोटा भरला दिसते, कोणावरची खाली दिसते, हां. हां. कोणावरची फळ फुल आणायचे. हां. हां. तर असा तो काळ चालत असताना हां. रामगिरी महाराजची आंघोळ होती शुक्लेश्वर वाटोळा पूर्णा नदी. पूर्ण नदीला. इथून 12 कोस जाणं आणि 12 कोस येणं ते कोणाला दिसत नव्हते. अच्छा. म्हणून श्यामशिम नावाचा एक जाट होता हां. अंजन गावात. अंजनगाव. तो याशी आणि रामगिरी महाराज वाघावर बसून जाशी, म्हणजे रामगिरी महाराजची आंघोळ वाघावर बसून होती होती. अरे. जाशी. म्हणून ते बकुणाची आपलं तो जाट रुकला आणि दुरून दर्शन घेतलं. हां. त्यावरती रामगिरी महाराज म्हणायला लागले म्हणजे का पाय गळ्या, हां. मी कोणाला दिसावं नाही पण तुला दिसली, हां. पण तू हे सांगू नको कोणाला. हां. हां. सांगशील नाही तू ते बरंच बरं आहे, हां. सांगशील तू त्या नाच होय. हां. पुन्हा रामगिरी महाराज मोहन रूपात येऊन गेले. हां. गेले आपले शुक्लेश्वर वाटोड्याला गेले, हां. आंघोळ केली, हां. पुन्हा इथं आले. हां. पण त्यांची आंघोळ मग वर जे झाली कोण का हटक लागली नाही त्यांना. हां. हां. तर स्वयं पूर्ण जी हिर आहे पाठीमागची हां. हां. त्याला पूर्णेचा मान दिला आहे. पूर्णचा मान दिला. तर स्वयं या ठिकाणी मग हं. पूर्ण इथं आली तर त्यांची आंघोळ मग वर जे झाली. वर दिला. ठरल्या प्रमाणे तसा इतिहास तर खूप मोठा आहे त्यांचा. हां. 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 ठरल्या प्रमाणाने हं. त्यांचा तो दिवस आला. हां. हां. 5 वाजताचा टाईम. हां. 4 वाजता सगळे लोक जमा झाले इथं. हां. हां. तो कसा आहे सकाळचा सूर्य निघते, हां. त्याचं तेजमय रूप नाही पावले जात, अशी ते रामगिरी महाराजची तपोमय मूर्ती. आल्याच्या नंतर सगळ्या लोकांनी दर्शन घेतलं. 5 वाजले. हं. त्यावरती रामगिरी महाराज बकुणाजी देशपांडेला विनंती करते का तुम्ही अमरावतीला जा आणि एक मन मिठाई घेऊन द्या हां. आणि ते सूर्यडुबाच्या आत या. अच्छा. म्हणून त्या बकुणाजी देशपांडेची हे आहे हं. ओवी आहे का बाबाजी मावाली चाल आहे 1.5 कोस, हां. अमरावती आहे 5 कोस, मला तर जातात जोर दुखते. दुसरी गोष्ट मी वृद्ध होता, त्या काळातला एक मन म्हणजे 20 किलो होता, हे कसं शक्य आहे? हां. म्हणून त्यांच्या त्या चरित्राची ओवी आहे पाशाने दाविली पुढे. रामगिरी महाराज स्वयं आपल्या जाग्यावर उठले हं. आणि मोठा घेतला आणि रेस पाडली, तू येपर्यंत सूर्यनारायण म्हणे इथंच थांब. अच्छा. त्या बाबतीत बकुणाजीनं दर्शन घेतलं, एक मग मिठाई आणली, रामगिरी महाराजांनी मिठाईला हात लावला, त्या बाबतीत सूर्यास्त झाला, त्या बाबतीत रामगिरी महाराज समाज अशी त्यांची जात. आणि विशेष म्हणजे आपल्या भारतातली दयांड्या जास्त दिवसापासून, पण रामगिरी महाराजची दयान दिवशी आहे हं. खोजागिरीसाठी, कोजागिरी. म्हणजे चंद्र आगमनावर आहे. मग कोण्या वर्षी 3 फुटते, कोण्या वर्षी 4 फुटते, हं. तुमका ओम निघाल असे दयांनी फुटत. अच्छा. घडी बदलते ना, हो. हो. कधी येते. हं. तर अशी रामगिरी महाराजची जात आहे. काका. आणि हा जे वडाचं झाड आहे हो. याला आम्ही 400 वर्ष म्हणतो. म्हणजे या गावातनी असं कोणी सांगणार नाही का 7 पेढ्या म्या पाहिल्या, हां. पण आमचं जो वड आहे हो. हो. हा वड छाती ठोकून सांगेन का 7 पेढ्या या मठाच्या म्या. मठाच्या पिढा आम्ही पाहिला. पण का सर्वंगीण महाराज तपाचा वड आहे, पण ज्या आरती ते तप करी असेल हां. तर तो वड किती आधीचा. हा. हो. हो. बरोबर. आम्ही त्याला फक्त 400 वर्ष हो. तो वड बाहेरला काय. हो. मी मग ह्या बाकीचे सोबत त्याच्या पालवी आहेत पालवे. हां. अशी या जागेची. या जागेची म्हणजे आता माझी 7वी पिढी आहे. हां. पहिले श्रवणगीर, हां. त्याच्यानंतर रामगीर, हं. रामगीर महाराजांचं नारायणगीर, हं. नारायणगीर महाराजांचं जुगतगीर, हं. जुगतगीर महाराजांचं लक्ष्मणगीर, हं. लक्ष्मणगीर महाराजांचं कैलासगीर हं. आणि माझी 7वी पिढी प्रसन्न पसंत. कृपा आहे. आणि त्यानं कृपा आहे म्हणून तुम्हाला इथपर्यंत बोलावली आहे.
ते म्हणते ना भाऊ सुकृताची जोडी हो म्हणून विठ्ठल आवडी म्हणजे जन्मजन्मीचं पुण्य असं तो तिथं येते हो म्हणता नाही. रामगिरी महाराज लीला. हो आता तुम्ही 400 वर्षाचा मठ पाहिलाय, हो तुम्ही अनेक जाग्यावर जाता फिरता, हो पण ओरिजिनल तुम्हाला या जाग्याचा अनुभव काय वाटते हे सांगा. मला मी लहानपणी इथं येऊन गेलो आहे. माझ्या लहानपणी गुरुदेव सेवा मंडळानं बंडारावाल्यानं हो तुम्ही इथं शिबिर होतं. इथं शिबिर केलं होतं. त्या शिबिरात मी होतो. हो. त्या शिबिरात मी होतो, माझा भाऊ होता. हो. आम्ही 3 वर्ष सलग इथं आलो. 3 वर्ष शिबिर चालले. 3 वर्षात या जागे 6-7 वर्ष तुम्ही राहिलं. हो हो पण 3 वर्ष मी आलो इथं. हो. त्या 3 वर्षात या जागेशी माझ्या खूप घनिष्ठ संबंध झाला. आणि विशेष म्हणजे कसं तुम्हाला एक सांगतो, कसं लोचिंबक हा हो लोखंडाले ओढते हा हो असं या जाग्याचं जागेचं लोचिंबक. पृथ्वी तलावर खूप जागा तुम्ही कुठे जाऊ शकता, पण ते स्थान खूप महत्त्वाचं जिथं तुमच्या मनाला शांती मिळते. आणि इथे येऊन मनाला खूप शांती मिळते. म्हणजे खूप चांगलं वाटतं. असे स्थळ मिळणं कठीण आहे. दर्शकों, मेरा आपसे यह अनुग्रह है कि आप इस मठ को जीवन में एक बार जरूर भेंट दें और अपने परिवारजन तथा मित्रगणों को प्रेरित करें। दर्शकों, अगर आपको हमारा यह व्लॉग अच्छा लगा हो तो लाइक करें और चैनल को सब्सक्राइब करें ताकि हमारे आने वाले सारे व्लॉग सबसे पहले आप देख सकें। दोस्तों, आपके एक लाइक और चैनल के सब्सक्राइब करने से हमें और भी अच्छा काम करने की प्रेरणा मिलती है। अगर आप किसी भी पौराणिक और ऐतिहासिक जगह के बारे में जानते हैं तो हमें बताएं, हम उस जगह की जानकारी हमारे चैनल के माध्यम से अपने दर्शकों तक पहुँचा सकेंगे। तो फिर मिलते हैं अगले व्लॉग में। जय श्री राम।